राहुरी शहरातील बस स्थानक परिसरात दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करणाऱ्या नाशिक व शेवगाव येथील 4 जणांना राहुरी पोलीस पथकाने पकडून गजाआड केले। त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र देखील जप्त करण्यात आले। दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8 वाजे दरम्यान 4 तरुण रिक्षामध्ये बसून आले। त्यांनी लोखंडी पाते असलेली धारदार कत्ती जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजने, सतीश कुराडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने बस स्थानक परिसरात धाव घेतली। त्या ठिकाणी 4 आरोपी रिक्षा क्रमांक MH15FU 9166 मध्ये बसून कत्ती जवळ बाळगून दहशत करताना दिसून आले। पोलीस पथकाने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केलं। पोलीस शिपाई प्रमोद सुखदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम दत्तात्रय सापनर वयवर्ष 21, प्रेम दत्तात्रय सापनर वयवर्ष 19, ओमकार गोपाल जाधव वयवर्ष 23 तिघेही राहणार वज्रेश्वरी नगर दिंडोरी रोड मिरी घाट नाशिक तसेच रोहित राजू कारंडे वयवर्ष 23 राहणार भानगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या 4 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 181/2025 भारतीय न्याय संहिता कलम 3(5) तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25(4) प्रमाणे आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।